गणपतीला फक्त मोदकच का बरं आवडतात? म्हणजे बुंदीचा लाडू किंवा गोड गुळाची खीर ही गणपतीला आवडत असली तरीसुद्धा गणपतीला मोदक हा पदार्थ मात्र जरा जास्तच प्रिय आहे बरं का. नमस्कार. आज आपण गणपतीचं आणि मोदकाचं हे जे प्रेम आहे ते समजून घेणार आहोत. तर झालं असं की देवी पार्वती, भगवान महादेव आणि बाल गणेश एकदा अत्री ऋषींच्या पत्नी अनुसूया यांना भेटायला गेले होते. अनुसयाने त्या तिघांसाठी सुद्धा अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले होते. भगवान शिव हे भुकेले होतेच, पण अनुसयाने प्रथम बाल गणेशाची सेवा करण्याचा आग्रह धरला. बाल गणेशाची भूक भागल्यानंतरच अनुसया भगवान शिव आणि देवी पार्वतींचा पाहुणचार करणार होती. मग पुराण कथांप्रमाणे बाल गणेश जेव्हा जेवायला बसले तेव्हा त्याने जवळजवळ संपूर्ण अन्न संपवलं, पण तरीसुद्धा बाल गणेशाची भूक मात्र काही मिटत नव्हती, ती तशीच होती. त्यावेळी अनुसयाला समजलं की महादेव आणि देवी पार्वती यांना खाण्यासाठी काहीही शिल्लक राहणार नाही. त्यामुळे तिने एक युक्ती केली. तिने तांदळाचं पीठ, नारळ, गूळ आणि तूप घालून एक खास गोड पदार्थ बनवला, जो तिने गणेशाला अर्पण केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा पदार्थ खाल्ल्यानंतर गणपतीचं लगेचच पोट भरलं आणि तो तृप्तसुद्धा झाला बरं का. तोच हा पदार्थ मोदक. हे पाहून देवी पार्वतीसुद्धा म्हणाल्या की प्रत्येक पूजेच्या वेळी गणपतीला गणेशाच्या सर्व भक्तांनी ही मिठाई म्हणजेच मोदक अर्पण करावे, तेव्हाच तो पूर्णपणे तृप्त होईल. आणि अशा प्रकारे मोदकावरती गणेशाचं प्रेम बसलं आणि तो पदार्थ गणपतीचा अत्यंत प्रिय पदार्थ बनला. मला माहिती आहे की गणपतीसोबतच अनेक गणेश भक्तांचाही, अगदी तुम्हाला आम्हालासुद्धा गणपतीच्या उंदरांसारखा गणपतीचा मोदकसुद्धा आवडतो. आणि म्हणूनच गणेशोत्सवामध्ये मोदकाचे वेगवेगळे प्रकार आपण आईच्या मदतीनं, आजीच्या मदतीनं, ताईच्या मदतीनं गणेशाला अर्पण करत असतो. आणि गणपतीसुद्धा ते मोदक टम्म पोटाने पोटभर खाऊन आपल्याला आशीर्वादसुद्धा देत असतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा. व अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि हा व्हिडिओ गणेश भक्त आणि मोदक प्रेमींना मात्र शेअर करायला विसरू नका. पाहत रहा आपला चॅनल. धन्यवाद. जय गणेश.